तांडेल आणि त्याच्याबरोबर पाहायला भेटेल तो दीपक आडविलकर. आता मात्र प्रथम फलंदाजीसाठी आपण पाहू शकतो अक्षय राठोड आणि जिलान. नॉन स्ट्राईकला आपण पाहू शकतो तो जिलान आणि स्ट्राईक वर येतो अक्षय राठोड. प्रथम गोलंदाजीसाठी विलास देशमुख आपण पाहू शकता आपल्या संघाकडून प्रथम षटक घेऊन येत आहेत ते विलास देशमुख. संघाकडून पहिलं षटक विलास देशमुख आणि स्ट्राईक वर असेल तो रत्नागिरीचा एक जबरदस्त फलंदाज अक्षय राठोड आणि एस्टनच्या पाठी पाहू शकता आपण अवधूत तांडेल. दुसऱ्या दिवसातील दुसरा सामना सुंदर अशी खेळपट्टी आपण पाहू शकतो सरकार मित्र मंडळ यांच्या मार्फत नोंदणी गेली आणि पहिला चेंडू विलास देशमुख यांचा सुंदर असा फटका ऑफसाईडच्या दिशेने मायला फटका. चेंडू जाईल निश्चितच सीमारेषेच्या बाहेर चौका. सुंदर अशी फलंदाजी अक्षय राठोडच्या मार्फत आपल्याला पाहायला भेटते. पहिल्या चेंडूवर घणाघाती प्रहार. चेंडू जातोय सीमारेषा पार चौका. पुढचा चेंडू गोलंदाजी मार्फत विलास देशमुख. सुंदर असा मारला फटका लेग साइडच्या दिशेने. चेंडू काय क्षेत्ररक्षक प्रतीक सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला भेटलंय तो निश्चितच एक धाव. आणि आता मात्र स्ट्राईक वर गेलाय तो एक धडाकेबाज फलंदाज रत्नागिरी मधून. खूप काही सुंदर स्पर्धा गाजवल्या गेलेल्या होत्या त्याच्या मार्फत तो जिलान स्ट्राईक वर आपल्याला पाहायला भेटतो मित्र हो. आणि स्ट्राईक वर नॉन स्ट्राईकला पाहू शकता तो अक्षय राठोड. तितक्याच ताकदीचा गोलंदाज विलास देशमुख. खूप चांगला खेळ आपल्याला पाहायला भेटतोय. पंचांचा वाईटचा इशारा. एक अतिरिक्त धाव मिळते रत्नागिरी वॉरियर्स संघाला आणि संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते 6 धावा. पुढचा चेंडू हो 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 सुंदर असा मारला फटका. जिलान्याच्या मार्फत चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर षटकार. खूप काही खेळ आपल्याला पाहायला भेटते. सुशांत नानवडे असेल, महेश बलेकर असेल, प्रतीक कदम असेल, स्वप्नील कीर एक विख्यात सुसाट गोलंदाज रत्नागिरीमध्ये सुद्धा नाव रूपाला आलेला. तसेच खाण्याकडून खेळ खेळताना आपल्याला पाहायला भेटतं. आता मात्र स्ट्राईकवर पुन्हा एकदा जिलान. सुंदर असा ऑफसाईडच्या दिशेने मारला फटका. चेंडूकाळी क्षेत्ररक्षक तोवर निश्चितच एक धाव घेण्यात यश भेटतंय जिलान याला. आणि आता मात्र पुन्हा एकदा स्ट्राईकवर असेल एक चौकारीशी अक्षय राठोड. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्फत सज्ज विलास देशमुख. सुंदर असा मारला फटका लेग साइडच्या दिशेने. चेंडूकाळी क्षेत्ररक्षक या ठिकाणी जर का चूक थ्रो असता तर निश्चितच धावबादच्या मार्फत जिलानला परत जावं लागलं असतं. परंतु थोडीशी फेकी चुकीची पाहायला भेटले मित्र हो. आणि जिलान सुखरूपरित्या आपल्या क्रीज मध्ये उभा पाहायला भेटतोय. पुढचा चेंडू विलास देशमुख स्ट्राईकरला पाहायला भेटत नाही तो एक घणाघाती फलंदाज अक्षय राठोड. सुंदर असा ऑफसाईडच्या दिशेने मारला फटका. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर षटकार. तुम्ही जर त्याला असेच चेंडू टाकत असला तर निश्चितच अक्षय राठोड हा प्रत्येक वेळी षटकार मारण्याच्या मनस्थितीत असताना फलंदाज आपल्याला पाहायला भेटतोय.
कृपया पंचांनी लक्ष द्यायचं आहे. सामना लवकरात लवकर सुरू करायचा आहे. जास्त वेळ घेऊ देऊ नका. अजून काही सामने आपल्याला या ठिकाणी खेळवायचे आहेत. या ठिकाणी आराध्या 11 बाउंड्री संघाकडून दुसरा षटक घेऊन आलाय स्वतः कर्णधार अवधूत तांडेल. आणि मात्र स्ट्रायकर आपल्याला पाहायला भेटणार आहे तो जिलान, ज्याने आक्रमकता दाखवली होती. खूप सुंदर खेळी खेळतो आपल्या संघासाठी तो स्ट्रायकर आपल्याला पाहायला भेटतो तो जिलान. आणि गोलंदाजीसाठी आहे तो रत्नागिरीचा एक धडाके बद्ध ऑलराऊंडर प्लेयर, बेस्ट ऑफ द रत्नागिरी अवधूत तांडेल. या ठिकाणी सतीश हळदणकर साहेब यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतो. त्यांनी सुद्धा ह्या सामन्याचा चालू असलेल्या सामन्याचा आस्वाद घ्यायचा. अद्वैत लेव आराध्य लेवन भावनदी विपक्षात रत्नागिरी वॉरियर्स. पुढचा चेंडू अवधूत तांडेल, स्ट्राईकवर असेल तो जिलान. सुंदर असा टाकलेला चेंडू, खूप सुंदर चेंडू, अचूक टप्पा नजाकत पाहायला भेट गेली होती ती अवधूत तांडेल याच्या मार्फत. या ठिकाणी पुढचा चेंडू अवधूत याचा सुंदर असा लागला चेंडू, तितका सुंदर फटका जिलान नाही तर हा दिला नाही. खूप सुंदर फटके मारतो आणि आपल्या संघाला खूप उच्च स्थानावर येण्याचा प्रयत्न करत आपल्याला पाहायला भेटतो रत्नागिरी वॉरियर्स संघाकडून खेळताना जिलान. आणि आता मात्र पुढील सर्व सूत्र आपली समोर सांभाळतील ते आमचे कॉमेंटेटर, बेस्ट ऑफ कॉमेंटेटर इन रत्नागिरी ड्रेस लेक निनादजी सहस्त्रबुद्धे सर. धन्यवाद. पुढील चेंडू काऊ कॉर्नरच्या दिशेने गेलेला वन बाउन्स खेळाडूच्या हातामध्ये, तोपर्यंत एक धाव निश्चित पूर्ण होते. एका धावेने धावफलक मात्र इथे पुढे सरसावताना दिसतोय. 26 बिनबाद 26 अशी धावसंख्या. आतापर्यंत एक षटक 3 चेंडू फेकून झालेत आपल्याला पाहायला मिळत आहेत स्कोरबोर्डवर. पुढील चेंडू राठम ओर गोलंदाजी करताना गोलंदाज इथे मात्र बिरकावून दिलेला चेंडू. पाहूया किती धावा मिळतात. सीमा रेषा पार 6 धावांसाठी खणखणीत दणदणीत षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. अक्षय राठोड ऑन फायर. या दुपारच्या सत्रामधील चालू असलेला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. रत्नागिरी वॉरियर्स विरुद्ध चालू असलेला हा सामना. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस, त्याचा फायदा घेताना आपल्याला पाहायला मिळतो. मिड ऑफच्या दिशेने मारलेला चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. याच दरम्यान एका धावेने भर घातली जाते धावफलकामध्ये. धावा झाल्या आहेत 33. बिनबाद 33 अशी धावसंख्या. आतापर्यंत या षटकातील 5 चेंडू फेकून झालेत. पुढे चेंडू राठम ओर गोलंदाजी करताना हलक्या हाताने आखूड टप्प्याचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. षटक क्रमांक दुसरं संपतंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा इथे मात्र झाल्यात धावफलकावर 33. बिनबाद 33 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते रत्नागिरी वॉरियर्स या संघाची. हा संघ रत्नागिरी वॉरियर्स यामध्ये 2 आयकॉन आपल्याला पाहायला मिळत आहेत, गौरव नागवेकर आणि अक्षय राठोड.
आराध्य स्पोर्ट भाऊ नदी विरुद्ध रत्नागिरी वॉरियर्स यांच्या दरम्यान चालू असलेला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. SPL चा महासंग्राम हा स्पर्धेतील दुसरा दिवस. दुसऱ्या दिवसातील हा आपल्याला चालू असलेला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. रत्नागिरी वॉरियर्स विरुद्ध गोलंदाजाचं नाव आपल्यापर्यंत कळवायचं कॉन बॉक्स पर्यंत. प्रथमेश, धन्यवाद. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर त्याच्या विरुद्ध सामना करेल अक्षय राठोड. एक तुफानी बल्लेबाज आपल्याला पाहायला मिळतो रत्नागिरी जिल्ह्यातील. इथे मात्र बिरकावून दिलेला शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून गेलेला चेंडू सीमा रेषा पार 6 धावांसाठी खणखणीत दणदणीत षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. एक उत्तुंग षटकार आपल्याला पाहायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून मारलेला हा उत्तुंग षटकार, गगनभेदी षटकार आपल्याला पाहायला मिळतो. या 6 धाव्याने धावफलक तेजीच्या रफ्ताराने पुढे ढकललं जात आहे. धावा झाल्या आहेत 39. अक्षय राठोड पुढील चेंडू खेळण्यासाठी तयार. इथे मात्र रिवर्स फटका आपल्याला पाहायला मिळत होता, मात्र निर्धाव चेंडू जातोय. सरळ बॅटने फलंदाजी करताना चांगल्या धावा जमवण्यात यशस्वी ठरतोय, परंतु इथे मात्र रिवर्स फटका मारण्याच्या नादात निर्धाव चेंडू जातोय. धावफलक मात्र स्थिर आपल्याला पाहायला मिळतंय 39 या धावसंख्येवर. चांगलं कमबॅक म्हणावं लागेल गोलंदाजाकडून. पुढील चेंडू ते मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. अक्कूटप्प्याचा चेंडू थोडा बसलाय. यष्टीच्या मागे चांगलं यष्टी रक्षण आपल्याला पाहायला मिळतंय अवधूत तांडेल यांच्याकडून. पुढे चेंडू अक्षय राठोड थोडस बॅकफुटला येऊन मारलेला हा फटका, गगनभेदी काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून गेलेला हा षटकार, सीमा रेषावार 6 धावा. खणखणीत दणदणीत षटकार आपल्याला पाहायला मिळतो. या ओव्हर मधील दुसरा षटकार अक्षयच्या बॅट मधून निघताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक पहिला षटकार आपल्याला पाहायला मिळाला एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून, त्यानंतर मात्र काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून सीमारेषा पार 6 धावा. 6 धावाने धावफलक मात्र इथे पुढे सरसावत आहे. धावा झाल्यात 45, बिनपात 45 अशी धावसंख्या. पुढील चेंडू फेस करण्यासाठी तयार अक्षय राठोड. पुन्हा एकदा स्टेप आउट होण्याचा प्रयत्न. इथे मात्र मिड ऑफच्या दिशेने गेलेला चेंडू जोपर्यंत फील्ड होत नाही तोपर्यंत मात्र दुसरी धाव होते. 2 धावेने धावफलक मात्र इथे पुढे सरसावत आहे. धावा झाल्यात 47. बिनबाद 47 अशी धावसंख्या आतापर्यंत धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर रायटम राऊंड गोलंदाजी करताना इथे मात्र लोअर फुल टॉस मिड विकेटच्या दिशेने गेलेला चेंडू फील्ड होतोय, तोपर्यंत एक धाव निश्चित स्वरूपात इथे मात्र झालेला आहे. एक धाव पूर्ण होते. धावफलक 48 या धावसंख्यावर. षटक क्रमांक 3 संपल्याची घोषणा इथे पंच करतायत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या आहेत 48, बिनबाद 48 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. जिलान आणि अक्षय राठोड ही प्राथमिक जोडी आपल्याला मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. सलग 3 षटक ही जोडी खेळताना 3 षटकांमध्ये 48 धावा जमवण्यात यशस्वी ठरत आहेत. दोन्ही फलंदाज मल्हार प्रतिष्ठान रत्नागिरी व सरकार मित्रमंडळ जयगड खंडाळा आयोजित भव्य दिव्य अशी सरकार प्रीमियर लीग 2024 पर्व दुसऱ्या पर्वातील दुसरा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय.
रत्नागिरी वॉरियर्स विरुद्ध आराध्या स्पोर्ट्स भावनदी यांच्या दरम्यान चालू असलेला सामना. आराध्य स्पोर्ट्स भावनदीमध्ये खंडाळा पंचक्रोशीतील नामवंत खेळाडू गोलंदाजाचं नाव सांगायचंय कॉनबॉक्स पर्यंत. दीपक गोलंदाजी मार्कवर रायटम राऊंड. इथे मात्र लोअर फुल टॉसचा सामना करताना चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं डीप मिडॉनच्या दिशेने. तोपर्यंत मात्र एक धाव निश्चित स्वरूपात मिळते. 49 धावा आतापर्यंत जमवण्यात यशस्वी झाले दोन्ही बॅटर मैदानामध्ये. जिलांत स्ट्राईक एंडला खेळताना इथे मात्र खडून काढलेला चेंडू कव्हरच्या दिशेने गेलेला, मिड ऑफच्या दिशेने गेलेला. एक धाव मिळून जातोय. संघासाठी 50 धावा पूर्ण करण्यात यशस्वी ठरतात दोन्ही बॅटर. रत्नागिरी वॉरियर्स या संघाच्या 50 धावा धावफलकावर लागल्यात. अर्धशतक धावफलकावर लागलंय. बिनबाद 50 अशी धावसंख्या आतापर्यंत या स्पर्धेत. प्राथमिक जोडीने अर्धशतकी खेळी करण्यात यशस्वी ठरलेली ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. थोडीशी मिसफिल्डिंग, या मिसफिल्डिंगचा फायदा मात्र इथे झालाय. दोन्ही बॅटरने 2 धावा पळून काढण्यात यशस्वी ठरले. 2 धावेने धावफलक 52 या धावसंख्येवर. काल झालेल्या सामन्यामध्ये संकेत पवार याने 16 चेंडूमध्ये 58 धावांची ते मात्र उत्तुंग फटका मारण्याचा प्रयत्न सफल झालाय. मिड ऑफच्या डोक्यावरून गेलेला चेंडू सीमा रेषा पार. आपल्याला पाहायला मिळतंय 58 बिनबाद 58 अशी धावसंख्या. दीपक पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. आकुटप्पाचा चेंडू, वेगवान चेंडू टाकला होता शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण. तोपर्यंत एक धाव निश्चित स्वरूपात मिळते. एका धावेने धावफलक 59 धावांसंख्यावर आपल्याला पाहायला मिळतोय. SPL 2024 पर्व दुसरं. अक्षय राठोड आतापर्यंत 16 चेंडू आणि 43 धावसंख्येवर खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्याची साथ देणारा जिलांत स्ट्राईक एंडला आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. ते मात्र कव्हरच्या दिशेने गेलेला चेंडू, थोडीशी मिसफिल्डिंग, त्याचप्रमाणे चांगलं क्षेत्ररक्षण दोन्ही म्हणू शकतो. चौकार. खेळाडू वृत्ती म्हणावी लागेल प्रभाकर धोपटकर सर यांच्याकडून. या 4 धावेने धावफलक 63 धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळतंय. 63 नो लॉस 63 आपल्याला पाहायला मिळतंय. धावफलक धावसंख्या झाली आहे. विलास, नवीन गोलंदाज विलास शेवटचं अंतिम षटक टाकण्यासाठी आपल्याला पाहायला मिळेल. 63 धावसंख्या आतापर्यंत या जोडीने, प्राथमिक जोडीने जमवण्यात यशस्वी ठरले. रत्नागिरी वॉरियर्स विरुद्ध आराध्य स्पोर्ट भावनदी यांच्या दरम्यान चालू असलेला सामना. पहिल्या इनिंग मधील शेवटचं षटक. अकोटप्प्याचा चेंडू फसलाय, फटका फसलाय, झेल बाद झाला असता मात्र झेल सुटलाय. खराब कॉलिंग मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. त्याचा फायदा मात्र
अक्षय राठोड यासारख्या तडाखेबाज फलंदाजाला मिळत आहे, जीवदान मिळतंय. शेवटचे 5 चेंडू ह्या अंतिम षटकातील टाकण्यासाठी विलास तयार. रॅटम ओव्हर गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल. जिलान स्ट्राईक एंडला विलास. इथे मात्र चांगला खणून काढलेला चेंडू, सरळ बॅटने मारलेला चेंडू मिड ऑफच्या दिशेने. जोपर्यंत फील्ड होत नाही तोपर्यंत एक धाव मिळते. एका धावेने धावफलक 65 या धावसंख्यावर. अक्षय 44 धावसंख्यावर खेळतोय. अर्धशतक करण्यासाठी एक हिट ची गरज आपल्याला पाहायला मिळते. एक षटकार, त्यानंतर मात्र 50 धावा. ते मात्र खराब चेंडू, नो चेंडूची घोषणा केली पंचांनी. तोपर्यंत मात्र एक धाव पळून काढले. दुसरी धाव देखील पूर्ण होते. 2 धावेने धावफलक मात्र पुढे सरसावतोय. नो चेंडू, त्यानंतर मात्र पळून काढलेल्या 2 धावा. एकूण 3 धावेने धावफलक पुढे सरसावत आहे. धावा झाल्यात 68. इथे मात्र फ्री हिट या सामन्यातील पाहायला मिळेल. फ्री हिटचा समाचार कशा प्रकाराने होतोय. विलास 46 धावसंख्येवर खेळताना अक्षय राठोड या स्पर्धेतील दुसरं अर्धशतक झळकवण्याची संधी. ते मात्र चांगला खणून काढलेला यॉर्कर लेनचा चेंडू मिडॉनच्या दिशेने गेलेला. तोपर्यंत मात्र अक्षय राठोड धावचित होऊन परतताना 46 या धावसंख्येवर. नवीन बॅटर मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय गौरव नागवेकर. रत्नागिरी जिल्ह्यातील एक नामवंत खेळाडू आउट होऊन त्याची जागा घेण्यासाठी नामवंत खेळाडू मैदानाच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतोय. गौरव नागवेकर नॉन स्ट्राईक एंडला खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. त्याचबरोबर जिल्हा प्राथमिक खेळाडू मैदानामध्ये अजून देखील विलास राठमोर गोलंदाजी करताना धक्का क्रमांक 1 बसल्यानंतर पुढील चेंडू. इथे मात्र पुन्हा एकदा फटका बसला. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये विलास कॅच घेताना आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरा धक्का मिळतोय रत्नागिरी वॉरियर्स या संघाला. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने आपल्याला पाहायला सोफवान. विलासने चांगलं कमबॅक केलंय 2 चेंडूवर. या षटकातील शेवटचे 2 चेंडू आपल्याला पाहायला मिळतील. हाणामारीच्या षटकातील 2 चेंडू फेस करण्यासाठी सोफान तयार होतोय. विलास रॅटमोर गोलंदाजी करताना ते मात्र लोअर फुल टॉस चांगल्या प्रकारे खेळून काढण्यात यशस्वी झाला होता. त्याचप्रमाणे चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला थ्रो. या चेंडूवर 1 धाव मिळते. एका धावेने धावफलक बदलतोय. 70 अशी धावसंख्या. या स्पर्धेमध्ये सर्वोच्च धावसंख्या कालच्या वीरा 11 वरवड या संघाने नोंदवल्या होत्या. 87 धावा केल्या होत्या 5 षटकांमध्ये. त्याचप्रमाणे इथे ब्युटिफुल टिपिकल राईट हँडेड शॉट आपल्याला पाहायला मिळाला आहे. सरळ बॅटमध्ये षटकार, सीमारेषा पार. शेवटच्या षटकातील शेवटच्या चेंडूवर ब्युटिफुल शॉट आपल्याला पाहायला मिळाला गौरव नागरकरच्या बॅटमधून.
20 चुकेट एंट्री 4. दीपक आणि अवधूत तांडेल अशी प्राथमिक जोडी मैदानाच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळेल आराध्य स्पोर्ट्स बावधनी यांच्या तर्फे. या पंचक्रोशीतील या संघामध्ये आराध्य स्पोर्ट बावनदी या संघामध्ये पंचक्रोशीतील लहान मूर्ती पण कीर्तिमान असलेला खेळाडू देखील आहे प्रतीक कदम. या मैदानामध्ये तडाखेबाज फलंदाजी केली होती. अनेक वेळा त्याने एक हाती सामने इथे जिंकून दिले होते. तोच खेळाडू आराध्य स्पोर्ट बावनदी या संघामध्ये आहे प्रतीक कदम. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. एक अतिरिक्त खेळाडू जर असेल रत्नागिरी वॉरियर्स या संघाचा तर नाव सांगण्यासाठी आपल्या कॉनबॉक्स पर्यंत संपर्क साधायचा आहे. झिलान प्राथमिक गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. झिलान 77 धावांचं उद्दिष्ट, या उद्दिष्टाला प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज होतोय. पहिला चेंडू घेऊन दीपक चांगल्या प्रकारे खेळून काढलेला चेंडू पाहूया. 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषाच्या बाहेर पहिलाच खणखणीत दणदणीत चौकार. SPL 4 धावा. पहिल्या चेंडूवर मात्र प्रहार केलाय झिलानच्या गोलंदाजीवर. चांगला क्रिकेटिंग टिपिकल लेफ्ट हँडेड शॉट आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा तडाखेबाज. इथे मात्र 1 बाउन्स डोक्यावरून गेलेला चौकार. खणखणीत दणदणीत 4 धावा. 4 धावाने धावफलक 8 या धावसंख्येवर. सत्याहत्तर धावांचं उद्दिष्ट पार करताना इथे मात्र पहिल्या 2 चेंडूवर खणखणीत 2 षटकार लगावलेत. दीपक इथे मात्र टिपिकल लेफ्ट हँडेड शॉट आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. व्ही मध्ये खेळताना दिसतोय. त्याचप्रमाणे झिलान गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा दीपकसाठी. इथे मात्र चांगल्या हाताने खेळून काढल्या पॉइंटच्या डोक्यावरून गेलेला चेंडू. पाहूया किती धावा मिळतात. नक्कीच प्रकारे 2 धावा पळून काढल्या. तोपर्यंत मात्र फील्ड होते. दोन धावाने धावफलक 10 या धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळतात. दीपकच्या बॅट मधून निघालेले 2 खणखणीत चौकार. पुढील चेंडू झिलान गोलंदाजी मार्कवर. ते मात्र चांगल्या प्रकारे टाकलेला चेंडू, जलद गतीचा चेंडू पिक करण्यात अयशस्वी ठरलाय दीपक. निर्धाव चेंडू जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होताना धावफलक 10 या धावसंख्येवर. 77 धावांचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय दीपक. पुढे चेंडू झिलान. ते मात्र प्रचंड प्रकारे आखूटप्प्याचा चेंडू टाकला होता. 4 धावा मिळाल्या असत्या मात्र चांगलं क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळत आहे. उत्कृष्ट दर्जाचं क्षेत्ररक्षण ओंकार कडून. वन बाउन्स. इथे मात्र 3 धावा आपल्याला पळून काढण्यात यशस्वी ठरत आहे. 13 या धावसंख्येवर धावफलक आपल्याला पाहायला मिळत आहे. बिनबाद 13 ची धावसंख्या. 1 बाउन्सची वॉर्निंग मात्र इथे आले गोलंदाजी करणाऱ्या झिलान समोर. एक चांगल्या प्रकारे आखूट टप्प्याचा चेंडू टाकला होता. पिक करण्यात यशस्वी ठरला होता मात्र इथे दीपक. त्यानंतर मात्र पुढील चेंडू अवधूत तांडेल. इथे मात्र पॉइंटच्या इथे खेळलेला चेंडू कव्हर्सला झेल बाद होतोय. मोठा धक्का मात्र बसलाय आराध्य स्पोर्ट बावनदी या संघाला.
अवधूत तांडेल बॅक टू द पॅव्हलियन ऑन डक. त्यानंतर मात्र नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतोय प्रतीक कदम. सोफवान गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळेल. षटक क्रमांक दुसरं टाकण्यासाठी तयार होतोय. त्याचप्रमाणे लेफ्ट हँडेड फलंदाज दीपक ऑन स्ट्राईक, ज्याने पहिल्या षटकामध्ये 13 धावा जमवल्या होत्या. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाल्या 13. पुढील षटकातील दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू सोफवान गोलंदाजी मार्कवर राईटम राऊंड गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल. दीपकसाठी इथे मात्र तेज तर्रार गोलंदाजी केली होती. तोपर्यंत मात्र एक धाव पूर्ण होते. दुसरी धाव देखील इथे पूर्ण झाली आहे. 2 धावेने धावफलक इथे पुढे सरसावताना दिसतोय. 22च्या स्वरूपात मिळालेल्या ह्या 2 धावा. धावा झाल्यात 15. एक गडी बाद 15 अशी धावसंख्या. पहिल्या षटकामध्ये जिलानी याने शेवटच्या चेंडूवर एक मोठा धक्का मिळवून दिला होता आपल्या संघासाठी. इथे मात्र लोअर फुल टॉस त्याचा समाचार. मिड ऑनच्या दिशेने गेलेला चेंडू. एक धाव निश्चित स्वरूपात मिळते. नवीन फलंदाज इथे मात्र प्रतीक कदम स्ट्राईक एंडला खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. हे मैदान ओळखीचं आहे त्याच्यासाठी प्रतीक कदम यासाठी एक चांगला बॅटर, या पंचक्रोशीतील नामवंत बॅटर मधील एक नाव. चांगल्या प्रकारे खेळ खेळणारा हा फलंदाज जो मैदानामध्ये स्ट्राईक एंडला खेळताना दिसेल. लोकल बॉय प्रतीक कदम. पाहूया कशा प्रकारे सोफवान सारख्या अनुभवी गोलंदाजासमोर फलंदाजी करतोय. हे बॅटल पाहण्यासाठी आपण सज्ज आहोत. पुढील चेंडू सोफवान बार्गी चांगल्या प्रकारे टोलवलाय चेंडू. इथे मात्र अनुभव पणाला लावतोय. तोपर्यंत मात्र 2 धावा मिळत आहेत. 2 धावा नंतर तिसरी धाव देखील थ्रो होईपर्यंत पूर्ण केली आहे. 3 धावाने धावफलक इथे मात्र पुढे सरसावत आहे. धावा झाल्यात 19. एक गडी बाद 19 अशी धावसंख्या. चांगल्या प्रकारे टोलवलेला चेंडू त्यावर 3 धावा वसूल केल्या आहेत. पुन्हा एकदा दीपक लेफ्ट हँडेड राईट हँडेड बॅटरचं कॉम्बिनेशन मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. 77 धावा जमवायच्या आहेत. कंपल्सरी चेस असेल दीपक साठी. सोफो आणि ते मात्र चांगला खणून काढलेला चेंडू. काऊ कॉर्नर. 4 धावा मिळत आहेत. सीमारेषा पार जातोय चेंडू. 4 धाव्याने धावफलक पुढे सरसावत आहे 23 या धावसंख्येवर. चांगल्या प्रकारे मारलेला फटका आपल्याला पाहायला मिळाला दीपकच्या बॅटमधून. खणखणीत दणदणीत 4 धावा. दीपक पुन्हा एकदा 1 बाउंस 4 धावा. सणसणीत खणखणीत षटकार आपल्याला पाहायला मिळतो. बॅक टू बॅक चौकार. 4 धावेने धावफलक इथे पुढे सरसावत आहे 27 या धावसंख्येवर. याच्या विरोधात पुढे चेंडू सोफवान राईटम राऊंड गोलंदाजी करताना आपल्या दीपक याच्यासाठी. ते मात्र पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट मारलेला कार्पेट शॉट. इथे मात्र चोरटी धाव घेतली. दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. 2 धावा निश्चित स्वरूपात मिळत आहेत. गच्चा क्षेत्ररक्षण त्यानंतर त्याचा फायदा आपल्याला पाहायला मिळाला. 2 धावा निश्चित स्वरूपात मिळत आहेत. 2 धाव्याने धावफलक पुढे सरसावत आहे. धावा झाल्यात 29. एक गडी बाद 29 अशी धावसंख्या. 2 षटकांचा खेळ इथे मात्र संपलाय.
दोन षटकं संपले. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 29. एक गडी बाद 29 धावसंख्या आतापर्यंत धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. जिंकण्यासाठी 77 धावांचं उद्दिष्ट ठेवलंय आराध्य स्पोर्ट भावनदी या संघासमोर. त्याच्या प्रत्युत्तरात फलंदाजी करताना राहुल गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल. राईट आर्मवर गोलंदाजी करताना प्रतीक कदम याच्यासाठी. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू इथे मात्र निर्धाव चेंडू चालतोय. आखूड टप्प्याचा स्लोवर वन पद्धतीचा चेंडू गतीमध्ये एकोणतीस धावा अजून देखील मैदानावर आपल्याला पाहायला मिळत. धावफरकावर पाहायला मिळत आहेत. पुढील चेंडू राईटम गोलंदाजी करताना इथे भिरकावलेला चेंडू पाहू किती धावा मिळतात. एक धाव निश्चित स्वरूपात मिळते. एका धावेने धावफलक 30 या धावसंख्येवर. आता मात्र दीपक स्ट्राईक एंडला आपल्याला खेळताना दिसेल. चांगल्या प्रकारे दोन चेंडू हाताळताना दिसलाय राहुल. तिसऱ्या षटकातील पहिल्या दोन चेंडू टाकताना आपल्याला पाहायला मिळते. एक धाव खर्च केली दीपक यासाठी. आता पुढील चेंडू टाकण्यासाठी तयार राहुल. इथे मात्र भिरकावून दिलाय. फ्लॅटेड मात्र काऊ कॉर्नरच्या दिशेने मारलेला चेंडू झेल बाद झालाय. दीपक बॅक टू द पॅव्हलियन. चांगला खेळ खेळत होता. आपल्या संघासाठी मोठा धक्का मिळालाय. धक्का क्रमांक 2 30 या धावसंख्येवर. न्यू बॅटर मैदानाच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतोय. प्रथमेश जाधव मैदानाच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतोय. न्यू बॅटर चांगल्या प्रकारे गोलंदाजी करताना दिसतोय राहुल. या षटकामध्ये पुढील चेंडू तिसरं षटक महत्वपूर्ण षटक मानलं जातं. इथे मात्र क्लीन बोल्ड. क्लेवर गोलंदाजी म्हणावी लागेल आपल्याला राहुलच्या मार्फत. धक्का क्रमांक 3 बसतोय. बॅक टू बॅक 2 विकेट मिळवताना राहुल. बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतो सुशांत मानफ्रॉम करबुडे. हॅट्रिकची संधी आपल्याला पाहायला मिळते राहुल यासाठी. कालच्या दिवसामध्ये या SPL 2024चा पहिले हॅट्रिकचा मानकरी आकाश दातकर ठरला होता. त्याचप्रमाणे राहुल हॅट्रिक चेंडू घेण्यासाठी तयार. मात्र इथे निर्धाव चेंडू जातोय. 30 या धावसंख्येवर अजून देखील धावफलक आपल्याला स्थिर पाहायला मिळतोय. जिंकण्यासाठी 77 धावांचं उद्दिष्ट पार करण्यासाठी मैदानात उतरलेले बॅटर आपल्या संघासाठी 30 धावा जमवण्यात यशस्वी ठरले. षटक क्रमांक 3 चालू असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. ते मात्र स्वेअर मारा होतोय. अतिरिक्त धावसंख्येने धावफलक हलता ठेवण्यात येतोय. 31 या धावसंख्येवर 3 गडी बाद 31 अशी धावसंख्या.
13 चेंडू आणि 46 धावांची इथे मात्र गरज असेल. राहुल पुढील चेंडू एक महत्वपूर्ण षटक हाताळताना आतापर्यंत 2 धावा दिल्यात. पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट मारलेला चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण होतं डीप मध्ये, तोपर्यंत मात्र 2 धावा पळून काढल्या आहेत. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. षटक क्रमांक 3 संपलंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 33. 3 गडी बाद 33 अशी धावसंख्या. पुढे चेंडू सफवान यासाठी प्रतीकला. पाहूया किती धावा मिळत आहेत. 1 धाव निश्चित स्वरूपात मिळते. दुसरी धाव देखील काढण्यात यशस्वी ठरलाय. थोडीशी मिसपॅचिंग, याचा फायदा मात्र 2 बॅटर घेत आहेत. 2 धावेने धावफलक पुढे सरसावत आहे 35 या धावसंख्येवर. 11 चेंडू आणि 42 धावांची गरज इथे मात्र असेल. प्रतीक ऑन स्ट्राईक. पाहूया सोफानच्या विरोधात कशा प्रकारे हल्ला बोल करतोय. आपल्या संघासाठी बेस्ट परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न असेल प्रतीककडून. इथे मात्र बॅटची कडा घेऊन गेलेला पॉइंटच्या दिशेने चेंडू जातोय. इथे बॅक टू द पॅव्हलियन प्रतीक. धक्का क्रमांक 4 बसलाय आराध्या स्पोर्ट बाऊ नदी या संघाला. सरकार प्रीमियर लीग 2024 पर्व दुसरं. या दुसऱ्या पर्वातील दुसऱ्या दिवशी दुसऱ्या सामन्यातील हा 4था गडी बाद झालाय आराध्या स्पोर्ट बाव नदी या संघाचा. विलास नवीन बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. अजून देखील 10 चेंडू 42 धावांची गरज आपल्याला पाहायला मिळेल. विलास ऑन स्ट्राईक. नवीन बॅटर सोफानसाठी हलक्या हाताने टाकलेला लेग ब्रेक चेंडू. चांगल्या प्रकारे गोलंदाजी करतोय सोफान. वैयक्तिक दुसरं षटक हाताळताना आपल्या संघासाठी जिंकण्यासाठी 77 धावांचं उद्दिष्ट आहे. मात्र इथे थोडी संत गती आपल्याला पाहायला मिळते फटकेबाजीमध्ये. इथे मात्र क्लीन बोल्ड झालाय विलास. बॅक टू द पॉइंट ऑन टाक. न्यू बॅटरचं नाव कॉनबॉक्स पर्यंत पोहोचवायचंय. सुदर्शन नवीन बॅट्समन सुदर्शन. पुढे चेंडू सफवान. ते मात्र चांगला फटका लगावलाय थर्ड मॅनच्या दिशेने.
बॅटची कडा घेऊन गेलेला चेंडू चांगल्या रीतीने क्षेत्ररक्षण झालंय. एक धाव मिळवण्यात यशस्वी झालेत फलंदाज. एका धावेने धावफलक पुढे सरसावतोय. 36. चांगला फटका, जोराचा फटका मारण्याचा प्रयत्न होता मात्र इथे असफल झालाय. षटक क्रमांक 4 संपलंय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या 36. 4 गडी बाद 36 अशी धावसंख्या आतापर्यंत. 6 चेंडू आणि 41 धावांची इथे मात्र गरज असेल. यानंतर होणारा सामना अद्वैत 11 फायटर विरुद्ध रत्नागिरी वॉरियर्स यांच्या दरम्यान. हा सामना झाल्यानंतर लगेचच नाणेफेक करून घ्यायचंय. तत्पूर्वी अद्वैत 11 फायटर या संघाचे कर्णधार यांनी कॉनबॉक्सशी संपर्क साधायचा आहे. 5 षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचं षटक हाताळण्यासाठी मैदानामध्ये नवीन गोलंदाजी मार्कवर चांगल्या प्रकारे मारलेला हा फटका पाहूया. सोफांच्या सेफॅन मध्ये विराजमान झालाय. जेलबाद झालाय बॅटर. बॅक टू द पॅव्हलियन. पारितोषिक आलंय. सलग 2 षटकार जर लगवले तर राज देवरुखकर याच्याकडून 501 रुपयांचं पारितोषिक आलंय. वैभव टू महेश. इथे मात्र नो लुक फटका मारण्याचा प्रयत्न होता, असफल झाला आहे. लेग बायच्या स्वरूपात मिळालेली ही एक धाव आपल्याला पाहायला मिळते. एका धावेने धावफलक बदललं जात आहे 37 या धावसंख्येवर. अजून देखील 40 धावांची गरज आपल्याला पाहायला मिळेल. 4 चेंडू आणि 40 धावांची गरज. सुशांत ते मात्र चांगला फटका लगावला आहे. सुंदर फटका 6 धावांसाठी. या सामन्यातील दुसऱ्या इनिंग मधील हा पहिला षटकार सुशांतच्या बॅट मधून निघताना दिसतोय. मॅन फ्रॉम करबुडे सुशांत ऑन फायर. शेवटच्या षटकामध्ये थोडस उशिरा का होईना पण आपल्याला पाहायला मिळाला चांगला फटका सुशांतच्या बॅट मधून. पुन्हा एकदा वैभव इथे मात्र क्लीन बोल्ड केलाय. तू मैचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. पाहायला मिळाला सुशांतच्या बॅट मधून मिडल ऑफ द बॅट. एका षटकाराला 51 रुपये. इथे मात्र 51 रुपयासाठी स्वतःची विकेट टाकून आलेला बंटी बॅक टू द पॅव्हलियन. झेलबाद झालाय. बॅटची कडा घेऊन यष्टीच्या मागे. ग्रुप मधून एकच संघ सेमीफायनल साठी पात्र ठरणार आहे. त्यामुळे प्रत्येक संघाने रनरेटचा विचार करून खेळ खेळायचा आहे.
शेवटचा चेंडू, या सामन्यातील शेवटचा चेंडू घेऊन येतोय वैभव. ते मात्र स्क्वेअर मारा करताना दिसतोय. एका धावेने भर होते धावफलकामध्ये. 44 धावा झाल्या आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू फेस करेल. हा सामना झाल्यानंतर लगेचच रत्नागिरी वॉरियर्स विरुद्ध अद्वैत 11 फायटर या दोन संघादरम्यान आपल्याला पुढील सामना खेळवायचा आहे. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी लगेचच नाणेफेक करून घ्यायचं आहे. नाणेफेक करायचा आहे. त्यानंतर 10 मिनिटाचा आपल्याला ब्रेक देण्यात येईल. त्यानंतर लगेचच सामना सुरू होईल. त्याआधी